हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर कावेरी. आज तुमच्यासोबत बेबी वॉकर याबद्दल डिस्कस कर. बेबी वॉकर हा आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहे त्या सगळ्यांकडे बेबी वॉकर पाहिला जातो. तर आपण हा बेबी वॉकर लहान मुलाला पटकन चालता यावं म्हणून जनरली आणला जातो, परंतु याचा परिणाम एक्झॅक्टली उलटा होतो. त्याने त्याचे सगळे माइलस्टोन्स आणि ग्रोथ डिले होऊन आपण पाहतो वॉकरची जी डिझाईन असते ती शक्यतो गोलाकार किंवा चौकोनी पाहिली जाते आणि त्याच्या ज्या डिझाईनमुळे ज्या वेळेला बाळ वॉकरमध्ये टाकल्यावर चाललं जातं त्यावेळेला त्याचे पाय त्याला व्यवस्थित दिसत नाही आणि त्याचा इफेक्ट त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंट वरती होतो आणि त्याची ब्रेन मध्ये जी मोटार सिस्टम आहे ती डिलेड ग्रोथ होते त्याची. वॉकर मध्ये टाकल्यानंतर बाळ जसं चालतं त्याला टिप टोईंग म्हणतात, म्हणजे पायाच्या बोटांवर शक्यतो तो जास्त भार देऊन चालला जातो आणि ज्या वेळेला तो मोठा होऊन चालायला लागतो आणि वॉकर बंद होतो वापरायचा त्यावेळी शक्यतो नोटीस केलं जातं की बाळ टिपटोईंगच करतंय. तर हा एक त्याचा एक खूप मोठा डिसएडव्हान्टेज आहे की बाळ चालताना अजूनही त्याला असं वाटतं आपण सपोर्टने चालतोय म्हणून तो टिपटोईंग करतोय. आता तसं पाहायला गेलं तर वॉकरमुळे खूप जास्त ऍक्सिडेंट्स होतात, घरामध्ये फॉल होतात, हेड इंजुरी होते, बाळ काहीतरी ओढून घेतं ते डोक्यात पडतं त्यामुळे हेड इंजुरी होते, ब्लिडिंग होते, बाळावरती खूप मोठा काहीतरी ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. काहीतरी गरम ओढून घेतलं जातं वॉकरच्या सपोर्टने हात पोचतो म्हणून त्याने बर्न होण्याचे चान्सेस असतात आणि पालकांचं जरी लक्ष असलं तरी हे ऍक्सिडेंट खूप क्विक होतात, त्याच्यामुळे आपण ते रोखू शकत नाही. त्यामुळे आपण वॉकरचा वापर टाळायला हवा. कॅनडा सारख्या देशांमध्ये वॉकरला बंदी आहे. अमेरिका ही त्यावरती बंदी आणण्याचा ट्राय करते आणि आपण ही त्या दिशेने एक पाऊल उचलायला हवं, कारण वॉकर हा आपल्या बाळासाठी हानिकारक आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.